नवीन नवीन असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून मी ही मीठ टाकायची पद्धत आहे. खिचडी पुलाव रेडी. खिचडी पुलाव रेडी. खिचडी पुलाव रेडी. ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, मैं बोला है ना. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजचा आहे माझा इथं पहिला दिवस. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजचा आहे माझा इथं पहिला दिवस. बघू आज मला पहिल्या दिवसात काय काय शेअर करता येईल तुमच्यासोबत, ते पण मी नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी उठलो, म्हणजे नेहमीप्रमाणे उठलो. त्यानंतर ब्रश केल्यानंतर आता म्हटलं थोडंफार बसूया, आराम करूया, नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जाऊया. आणि आता वाजले काहीतरी 7:30. मला रोजप्रमाणेच लवकरच जाग आली आहे, म्हणून अजून काय होईल आजच्या दिवसाचं ते तुमच्यासोबत शेअर करेल मी. आता मी थोडंफार एक गोष्ट आहे नक्की, अजून आमच्याकडे चहा म्हणजे चहा पावडर आणि ते नाही, मेन तर दूध आणावं लागेल खाली जाऊन. काही गोष्टी आणायच्या आहेत त्या घेऊनच नंतर मी चहा ते पेईल. बघू आता आज जाऊ देईल. संध्याकाळपासून सगळ्या गोष्टी काय गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. त्या मॅनेज केल्यानंतर मग हळूहळू मग डेली रुटीनसारखं जसं चहा प्यायचं सकाळी लागतो मला, ठीक आहे, पण आज मी खाली जाऊन पिऊन घेईन. नंतर मग उद्यापासून सकाळी नेहमीप्रमाणे आता मी फटकन रेडी होतो, कारण 7:30 वाजले. अजून टाईम मला ऑफिसला जायला, कारण इथून मला 5 मिनटं लागतात. 9 वाजेपर्यंत पोचायचं असतं. चला, तोपर्यंत मी थोडेफार माझे कामं करून घेतो राहिलेले. चला, परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ झाली होती, मी थोडंफार उठल्या शूट केलं. त्यानंतर म्हटलं फटाफट आता रेडी होऊन जाऊया. आत्ताच मी जस्ट आंघोळ करून बाहेर आलो आणि आता वाजले 8:45. 15 मिनटे माझ्याकडे. फटाफट रेडी होऊन मग मी ऑफिसला जातो. चला नाही बोलायचं. तोपर्यंत मी तुमच्यासोबत पुढे गेट रेडी विथ मीचे शॉर्ट्स पण पुढे शेअर करतो ह्या नवीन रूममधून. कारण की मी पहिले शेअर करायचो ते त्याने म्हणजे घरून करायचो, पण आता मी इथून करणार आहे. चला मग आता मी फटाफट तुमच्यासोबत पुढे शॉर्ट शेअर करतो. तोपर्यंत तुम्ही पुढे कंटिन्यू करा. चला, मी आता रेडी झालो आहे आणि मी चाललो आहे ऑफिसला. तुम्ही आता माझे गेट रेडी विथ मीचे शॉर्ट्स पण बघितले असेल. तुम्हाला कसे वाटले नवीन ठिकाणी. माझा फर्स्ट डे होता आज इथं आणि आता मी चाललो आहे ऑफिसला. आणि काल जी आम्ही काही मस्ती केली, म्हणजे काहीतरी काल बनवलं असं नवीन, म्हणजे पहिला दिवस होता. माझ्या फ्रेंडने खूप चांगलं काहीतरी बनवलं काल खाण्यासाठी. ते याच्यानंतर मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेल. तोपर्यंत मी ऑफिसला जातो. लेट्स गो. तुम्ही बघत असाल की पाठीमागचं बॅकग्राऊंड थोडं तुम्हाला आज वेगळं दिसत असेल. मी घरातून निघालो त्यानंतर मी काय एवढं शूट करू शकलो नाही, कारण की सर्वजण इमोशनल झाले होते आणि मी पण एवढं 2 वर्षापासून राहत होतो, त्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटत होतं निघताना. आणि त्यावेळेस मला पण एवढं काही शूट करता जमलं नाही. मग घरी आलो, जिजूंनी मला सोडलं आल्यानंतर. त्यानंतर पण मी एवढं काही शूट नाही करू शकलो गाडीमधून पण येताना. त्यानंतर मी आता वाजले 7:30 आणि मी लवकर आलो होतो इथं ॲक्च्युअली, पण मला काही थोडंसं
नवीन नवीन असल्यामुळे थोडंसं वेगळं वाटत होतं म्हणून मी काय स्टार्ट नाही केलं शूट. चला आता थोडंसं आपल्याला रुटीनमध्ये यावं लागेल. आणि जस्ट मी आता खाली जाऊन दहीन ते घेऊन आलो. आज आम्ही काहीतरी बनवतोय, मसाले भात बनवतोय, माझा फ्रेंड बनवतोय मध्ये. थोडंफार त्याचे पण काही व्हिज्युअल्स मला तुमच्यासोबत शेअर करता आले तर ते पण करेल. आणि खाली तुम्ही हा बघू शकतात, खूप असा पसारा आहे. सगळं सेटल करायचं आहे आम्हाला ॲक्च्युअलमध्ये. व्यवस्थित सगळ्या गोष्टी सेटल करून ठेवायच्या आहे म्हणजे जेणेकरून रूम हा एकदम व्यवस्थित दिसेल. तो पण आत्ताच लास्ट संडेला शिफ्ट झाला इथं आणि मी ह्या संडेला शिफ्ट झालो. माझ्या पण खूप सारे बॅग होता. तुम्ही तर बघितलेच असणार येताना की खूप बॅगी सगळं घेऊन मी निघालो. त्यात सर्व कपडे ते, दुसरं काहीच नाही. बाकी आम्हाला खूप साऱ्या गोष्टी पण घ्यायच्या इथं. आणि मी फॅन आणि ते बंद केलं म्हणून मला थोडंसं गरम होतं आता. मी आता फॅन लावतो. आपण भेटूया थोडंफार काही करत असताना मध्ये. आणि तो मध्ये काहीतरी बनवतोय आपण, त्याच्या पण थोडेफार व्हिज्युअल्स घेऊया पुढे जाऊन. तेल तापायच्या आधीच टाकून दिलं सगळं, जिरं, मोहरी आणि शेंगदाणे. आता तेल तापतं, उडतंय ते. आकाश तुझ्या एवढं नॉलेज नाही रे आम्हाला. नॉलेजचा काही संबंध नाही याच्यामध्ये. तू आधीच टाकून दिलं सगळं, ते तेल तापतं, उडायला लागलं ते आता. असू दे. आणि आता टमाटे कापतोय. सही आहे. मोठे कापतोय का? छोटे छोटे. आज याचा आवडीचं काय बनवतोय तू आज? मसाले भात. मसाले भात बनवतोय आज. खाऊन बघू कसा बनवतो. दही सोबत. दही सोबत, दही रायता. पहिल्याच दिवशी एवढं चांगलं जेवण खाऊ घालतो मयूर तुम्हाला. मसाला ते सगळं टाकून झालं याच्यामध्ये. आता भात टाकतोय. हा टाक. आणि आज आम्ही बनवतोय व्हेज पुलाव. म्हणजे आम्ही नाही बनवत आहे, बनवतो मयूर आहे. मी काय बनवत नाही. मी फक्त आज खायचं काम करणार आहे. आज सगळं चॉपिंग ते सगळं त्यांनीच केलं. याच्यात पाणी टाकायचं. किती टाकणार पाणी अजून? हां, जेवढा भात घेतला तेवढं पाणी. होणार तुम्ही पण लवकर. कॅमेरा फ्रेंडली सगळे लोक. आणि याच्यावर काय ठेवणार? काय याच्यावर झाकण. हा, किती वेळ रे? 15 मिनिट. इंडक्शनवर बनून जातं एवढं 15-20 मिनिटं. हो. चला आपण 15-20 मिनिटांनी बघूया कसा पुलाव बनतो ते. ही मीठ टाकायची पद्धत आहे. मीठ कोणते पण आहे? अरे सेंद्रा मीठ आहे का हे? कोणतं ते बोलतो आपण? रिफाईन. भाई मीठ तू जे प्रकारे टाकलंय ना लागेल मला. आकाश आपल्याकडे भांडे नाहीये ठेवायचे. आपण घेऊया भांडे, घेऊया पहिले भांडे घेऊया मिठासाठी. डब्बे वगैरे नाही घालून घ्यावा लागेल. गरजेच्या गोष्टी त्या घेऊ आपण लवकरच. तुम्हाला आवडले का मीठ टाकायची पद्धत ते पण कमेंट करून सांगा. हे काय? कस्तुरी मेथी. कसुरी मेथी. प्रो आहे रे तुम्ही तर, एकदम सगळ्याच गोष्टी टाकतात. ठीक आहे, चला आता आपण पुलाव झाल्यावरच भेटूया नंतर 15 मिनिटानंतर. A few moments later. खिचडी पुलाव रेडी. खिचडी पुलाव रेडी. खिचडी पुलाव रेडी. ये अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. झालाय. मी खिचडीच बोलते पण मला खिचडीच दिसते ना मयूर. ठीक आहे, चला दही आणि खाऊया आपण. मी सांगतो तुम्हाला टेस्ट कशी झाली ते. दे नाही रे, फ्लॉवर ते नाही चांगलं वाटत तुझं. पनीर पण नव्हतं आपल्याला. पण ऍक्च्युअल मध्ये टेस्टला खूप चांगलं झालं. फक्त एवढंच आहे, थोडा गचका झाला. ते मी मुद्दाम केला. का? सुका सुका मला नाही वाटतं.
मला असं खिचडीसारखं जरा बरं वाटतं. ते सुका सुका असला ना ते जरा वेगळं चांगला वाटतं. लागतो जरा. हे कसं खिचडीसारखं जरा चांगलं वाटतं ना. सोयाबीन टाकले का? चला मी खाऊन घेतो तोपर्यंत, पण नंतर भेटूया डायरेक्ट. दहीसोबत कसं लागतंय? हे बघा आजचं माझं असं लुक की जे डेलीमध्ये मी असंच वेअर करतो. तेच डेली रिच्युअल्सवानी मी ॲज युजल माझे कपडे वेअर केले. जाऊया आपण आता ऑफिसमध्ये, फटाफट जाऊया. ओनली 5 minutes टू लेफ्ट टू गो. लेट्स गो. Two hours later.